नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। बाबळे फाट्याजवळील माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला। 104 गट क्रमांकाच्या संदर्भात सीओ यांना निवेदन दिल्यानंतर संबंधित लोकांनी व गावगुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असा ज्ञानेश्वर पाटील यांचा आरोप आहे। त्यामुळे ज्ञानेश्वर पाटील हे जखमी झाल्यामुळे आज त्यांना सिव्हिल हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांची प्रतिक्रिया। मी ज्ञानेश्वर पाटील, राहणार बाबळे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। काल वाघाडी खुर्द येथील अनिल रमण पवार यांनी लखन ओंकार रुपनर याच्या विरोधात अतिक्रमण मालमत्तेसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी मला सोबत घेऊन गेले आणि आम्ही निवेदन देण्याकरिता त्यांच्यासोबत गेलो, निवेदन दिलं। त्याच्यानंतर प्रसारमाध्यमात त्या बातम्या जाहीर झाल्या। त्या गोष्टीचा त्याला राग आला आणि मी रात्री 8 वाजेला बाबळ्याला माझ्या ऑफिसला बसलेलो असताना, ऑफिसच्या बाहेर बसलेलो असताना बाकांवर गावातील व्यक्ती सोबत होते। त्याच्यानंतर लखन ओंकार रुपनर आणि मनोहर ओंकार रुपनर हे सर्व गावगुंडांना सोबत घेऊन त्या ठिकाणी वाईट शिवीगाळ करत आले आणि अचानक त्यांनी माझ्यावर म्हणजे चाकूने पण पाठीवर हल्ला वार केलेला आहे आणि लोखंडी रॉड होती का कुऱ्हाड होती नेमकं मला सांगता येणार नाही, पण डोक्यावर दोन वार, चेहऱ्यावर पण माझा वार केलेला आहे त्यांनी आणि डोक्याला पण वार केलेला आहे। पण या गोष्टीचा मेन मोरक्या हा लखन ओंकार रुपनर आणि मनोहर ओंकार रुपनर आहे। त्याच्यानंतर त्यांच्यासोबत आलेले जे लोक आहेत, राज लखन रुपनर, त्याच्यानंतर गोविंदा ओंकार रुपनर, बबन गोटूराम रुपनर, संतोष गोटूराम रुपनर आणि कमलेश विठ्ठल ठेलारी, बुधा ओंकार ठेलारी, सुदाम बुधा ठेलारी, युवराज गोपाळ ठेलारी असे व्यक्ती होते। त्याच्यानंतर अजून व्यक्ती होते ना। पोलीस स्टेशनला मी गेलो होतो। पोलीस स्टेशनने मला मेमो दिला। मेमो दिल्यानंतर शिंदखेडा सिव्हिलला गेलो। शिंदखेडा सिव्हिलवरून मला त्यांनी इकडे रेफर केलेलं आहे। पण पोलीस प्रशासनाचं म्हणणं होतं की आपण पहिले प्रथम उपचार करा, आपला उपचार झाल्यानंतर आम्ही यांचा पूर्णपणे बंदोबस्त करू। त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे। काय झालं, तुम्ही आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला कोणी मारहाण केली तुमच्या? माझ्या मिस्टरांना लखन रुपनर यांनी मारहाण केलेली आहे आणि आम्हाला म्हणजे त्यांना एवढा जीवला धोका झाला, याच्या पुढे नको व्हायला, असं त्यांना काहीतरी शिक्षा व्हायला हवी। तुम्ही पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली का? आम्ही रात्रीच तक्रार केली, आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनलाही तक्रार केली आणि धुळ्यालाही तक्रार केलेली त्यांचे, पण आम्हाला त्या गोष्टीबद्दल न्याय हवाय। मी आता यांना मारहाण केली त्यावेळेस तुम्ही कुठे? मी घरी होती। मला माझ्या दिरांचा फोन आला की वहिनी भावाच्या डोक्यावर त्यांनी लोड टाकलेले आहेत आणि दादांना भरपूर लागलेलं असं त्यांनी मला सांगितलं। तेव्हा आता तुमची काय मागणी? माझी काहीच मागणी नाही, फक्त एक त्या माणसांना शिक्षा व्हायला हवी। त्यांना म्हणजे त्यांना जेवढा त्रास यांना होतो तेवढाच त्रास त्यांनाही व्हायला हवा। हे जे संबंधित लोक हे भरपूर गुंडगिरी लोक आहेत, यांच्यापासून आमच्या परिवाराला, आम्हाला म्हणजे माझ्या सासऱ्यांना, माझ्या दिराला, आमच्या पूर्ण फॅमिलीला धोका आहे आणि गावकऱ्यांनाही धोका होऊ शकतो। तर याच्यासाठी काहीतरी बंदोबस्त करायला हवा, पोलीस प्रशासनाने काही बंदोबस्त करायला हवा याच्यासाठी।